घाटकोपरमधून एक महत्त्वाची घडामोड। वादळी वारे आणि पावसामुळे घाटकोपरमध्ये दुर्घटना घडलेली आहे। इथं होर्डिंग पडलेलं होतं। वडाळ्यात लोखंडी टॉवर कोसळला आणि याच्यामध्ये 12 ते 13 कारचं नुकसान झालं। तर घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावरती होर्डिंग कोसळलेलं होतं। या होर्डिंग खाली काही लोक अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जात होती। हे होर्डिंग हटवण्याचं काम देखील आता सुरू आहे। हीच ती दृश्य आहेत घाटकोपरमधली। मोठं होर्डिंग होतं जे पेट्रोल पंपावरती कोसळलं। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। हे ताजी दृश्य आपण बघतोय, ह्याच्यावरून आपल्याला अंदाज येतोय की ते होर्डिंग किती मोठं होतं। अमोल, सध्याची काय स्थिती आहे तिथली? कुणी जखमी झालेला आहे का आणि नेमकं तिथं काय घडतंय? बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? नक्कीच जी प्राथमिक माहिती मिळते 100 पेक्षा जास्त नागरिक आहेत ते या होर्डिंगच्या खाली दबलेले गेलेले आहेत अशी माहिती सध्या मिळते आहे। 12 नागरिकांना आहे ते या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेलं आहे बचाव पथकाकडून आणि त्यांना आता जवळच्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आलेलं आहे। बचाव पथकाच्या जे दल आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि भलं मोठं होर्डिंग होतं। हे सुसाट्याचा वारा सुटलेला, त्यामुळे हे जे होर्डिंग आहे ते थेट पूर्व द्रुतगती मार्गावर असलेल्या या पेट्रोल पंपाच्या वर पडलं आणि त्याच्यामुळे पेट्रोल पंपाची जी शेड आहे ती देखील कोसळली। दुपारची वेळ होती, अनेक नागरिक पेट्रोल भरण्यासाठी पूर्व द्रुतगती मार्ग असल्यामुळे या ठिकाणी आले होते। तसंच पेट्रोल भरणारे जे कर्मचारी होते ते देखील त्या ठिकाणी होते। त्यामुळे अचानक ही दुर्घटना घडली। पाऊस पडला त्यामुळे या शेडचा आडोसा आहे तो नागरिकांनी घेतला होता। त्यामुळे जेव्हा ही दुर्घटना घडली त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक आहेत ते या शेड खाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जाते आहे। आपण जर ही दृश्य पाहिलीत तर पोलीस प्रशासन या ठिकाणी जे बघे आहेत जे त्या ठिकाणी मोठी गर्दी करत आहेत त्यांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न देखील करत आहेत। त्यामुळे एकंदरीत या ठिकाणी संपूर्ण जे तणावाचं वातावरण आहे ते निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अग्निशमन दल असेल किंवा पालिकेची जी आपत्कालीन पथक आहे ते घटनास्थळी दाखल झालेलं आहे। 12 नागरिकांना प्राथमिक माहिती मिळते ते आता या दुर्घटना स्थळावरून आहे ते सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे। नेमकी आता या संपूर्ण घटनेमध्ये जीवितहानी झाली आहे का हे जेव्हा संपूर्ण हे बचाव कार्य पूर्ण होईल तेव्हाच समजू शकेल।